नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे एका गोड अशा कार्यक्रमाला. त्यासाठी आम्ही दुपारी पुण्यावरून निघालो सांगलीसाठी, ह्या गोड जास्वंदाच्या फुलासोबत. शहरातल्या गर्दीपासून दूर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या गावी जायला निघतो, तेव्हा मात्र आनंद वेगळाच असतो. थोडंसं फ्रेश व्हायला आणि नाश्ता करायला आम्ही कराडमध्ये थांबलो होतो. प्रवासामध्ये श्रीशाला काही खाऊ घालायचं, हा तर मोठा टास्कच असतो आमच्यासाठी. इथे चहा आणि नाश्ता केल्यानंतर गाडीत जाऊन जे झोपलो, ते कधी सांगलीत पोचलो समजलं पण नाही. मार्केटमधून थोडी खरेदी करून आम्ही निघालो घरी. घरी गेलो तर ब्राउनी अशी एकदम आतुरतेनं वाट बघत बसली होती. त्यानंतर श्रीशाच्या आजीने श्रीशाची दृष्टी काढली. आता लाडाची नात घरी आली म्हटल्यानंतर आजीच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद होता. प्रवास करून एवढा कंटाळा आलेला, पण ही पोरगी मात्र आल्या आल्या तिच्या खेळण्यांबरोबर खेळत बसली. आणि आता नेक्स्ट डे मॉर्निंग, हा होता आमचा गोड कार्यक्रम. मी आणि शुभम आता एका गोड परीचे काका काकी झालो आहोत आणि तिचंच आज बारसं आहे. हे आहेत बाळाचे आई आणि बाबा. बाळाच्या आईचे नाव कृतिका आणि बाबांचे नाव कार्तिकेय, आणि याच दोघांच्या नावांवरून हिचं नाव कृतिशा ठेवण्यात आलं. तुम्हाला हे नाव कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.